आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी 8 वाजता या सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। 3 मोफत गॅस सिलेंडर असतील, या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या। पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोहोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्या निमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने ठरलेली आहे। त्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे। पण साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्या निमित्ताने आपण प्रयत्न केला आणि म्हणून तिच्याही खात्यात आपण दर महिन्याला 1500 इतका लाभ हा त्या निमित्ताने वितरित करत आहोत। आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,60,00,000 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, शेवटचे 8 तास राहिलेले आहेत। या 8 तासांमध्ये जुलैचे 1500 रुपये सुरू। कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत आणि अजितदादांनी सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही 2100 रुपये वस्तुस्थिती आहे। 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याचे आम्ही डीपीटीवर पाठवलेले आहेत। अरे बघा, लाडक्या बहिणीनं आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की सध्याच्या स्थितीला जुलै महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहेत। परंतु ज्या बहिणींना जून हप्ता मिळाला नसेल त्यांना एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु ज्यांना जून हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त जुलैचे 1500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये या 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होत आहेत। त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी। बहिणीला एकनाथराव देवेंद्र आम्ही रक्षाबंधनाला पण 3000 रुपये दिले। बहिणींनो दिले की नाही दिले। आज आमच्या बहिणींना सक्षम करायचंय, सबल करायचंय। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, गेल्या वर्षी रक्षाबंधनला बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयांची ओवाळणी सोडण्यात आलेले होते। त्याचप्रमाणे यावर्षी बहिणींच्या खात्यामध्ये परत एकदा 3000 रुपयांची ओवाळणी सोडण्यात सुद्धा येणार आहे। बघा, ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये, ओवाळणीचे 3000 रुपये, गॅस कनेक्शनचे पैसे एकंदरीत विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, शेवटचे 8 तास राहिलेले आहेत। या 8 तासांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये, कोणत्या बहिणींना पैसे विस्तार होतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे, ओवाळणीचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्यासाठी राज्य सरकारकडून पैसे सुद्धा मंजूर झालेले होते। तर हे पैसे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे। ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होतात, तुम्ही सुद्धा वाट पाहत होतात, परंतु आज भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तुमची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच एकंदरीत आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख 10 बँकांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा,
कालच हे डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आजपासून पैसे वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकंदरीत हे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे, ओळणीचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा 2 दिवसांपासून ऐकत असाल 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आले, 26 लाख बहिणींना योजनेमधून बाद करण्यात आलं। तर ही बातमी खरी आहे का? बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार अजून असा आकडा कोणताही निश्चित झालेला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा लाडक्या बहिणींनो, वर्तमानपत्रे असतील, न्यूज चॅनल असतील, तर यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अफवा सुद्धा पसरवल्या जात आहे की 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आले। तर त्याचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने समर्थन केलं नाही। आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार अजून आकडा घोषित झालेला नाही, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, कारण 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र झालेले अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होते। तर त्या सर्व लाडक्या बहिणींना आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की अजून एवढ्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। परंतु आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व नियम रद्द करण्यात आलेले आहेत, परंतु पात्रता सुद्धा घालण्यात आलेले आहे। ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींना पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहे। तर या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। तर ते 12 जिल्हे आणि 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणाला पैसे मिळणार, सर्व मिळून किती पैसे मिळणार, मागील पैसे मिळणार का, रक्षाबंधनची ओवाळणी मिळणार का, गॅस कनेक्शनचे पैसे किती मिळणार आणि आज किती वाजल्यापासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर होणार आहेत, त्याची संपूर्ण स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणीनं, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हस्तांतर होत असतो, त्या अनुषंगाने जून महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये हस्तांतर सुद्धा झालेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणीनं, आज आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार महिना संपायच्या अगोदर हे पैसे हस्तांतर होणार होते, त्यामुळे आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजेच एकंदरीत 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता, जुलै हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहे। तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होतील त्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। तुम्ही सुद्धा 1 मिनिट हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणीनं, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर होणार नाहीत। ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होतील। तर या पात्रता अगदी एका मिनिटांमध्ये बघून घेऊयात। लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा लाडक्या बहिणीनं, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल तर पैसे येतील, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाल तर तुम्हाला पैसे मिळतील, तुमचं वय 21 वर्ष पूर्ण असेल, 65 वर्षांपेक्षा कमी असेल तर पैसे मिळतील, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर पैसे मिळतील, तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असेल तर तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा, या महत्त्वपूर्ण अशा 5 पात्रता आहेत। तुम्ही सुद्धा पात्र ठरत असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा हस्तांतर होतील। तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणीनं, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींच्याच घरातील सदस्यांकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे येणार नाहीत, ज्या बहिणींच्या घरामधील एखादा व्यक्ती आयकरदाता असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्या बहिणींची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्या बहिणींकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्या बहिणी 2 योजनांचा लाभ घेत असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्या बहिणी
सरकारी कर्मचारी असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। बघा, तुम्हाला पात्रता आणि अपात्रता सुद्धा सांगितलेले आहे। तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का अपात्रतेमध्ये बसत आहेत हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, लाडक्या बहिणीनं सर्व माहिती बघितलेली आहे। आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, तुम्ही सुद्धा म्हणत असाल की आम्हाला ही सर्व बडबड कशामुळे करून सांगत आहात। बघा, लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला सर्व माहिती कळली तरच तुमचा फायदा होईल, अन्यथा तुमचा तोटा सुद्धा होणार आहे। तर हा तोटा कशामुळे होऊ शकतो? बघा, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती। तर या पडताळणीमध्ये काही बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे, परंतु हा आकडा अजून घोषित सुद्धा झालेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो या गोष्टींवरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही। बघा, आता आपण बघून घेऊयात की आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तारित होतील। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या निमित्तानं किती हजार रुपयांची ओवाळणी मिळणार आहे। एकंदरीत सर्व प्रश्नांची उत्तरे पुढच्या 2 मिनिटांमध्ये देणार आहे, त्यामुळे 2 मिनिटं हा व्हिडिओ कान देऊन ऐकायचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये विस्तारित झालेला असेल, म्हणजेच लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे। तुम्हाला सुद्धा आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 12 हप्त्यांचे 18,000 रुपये आलेले असेल, परंतु ज्या बहिणींना 12 हप्त्यांचे 18,000 रुपये मिळालेले नसतील, म्हणजेच या 12 हप्त्यांपैकी काही हप्ते आलेले असतील, काही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, म्हणजे जर तुम्हाला अर्धवट पैसे आलेले असतील तर तुम्ही महत्त्वाचं एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे विस्तारित सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे विस्तारित होणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला अर्धवट पैसे आलेले असतील तर तुम्ही सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये विस्तारित सुद्धा होणार आहे। तर ते काम कोणतं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणीनं 12 जिल्ह्यांची यादी आणि 10 बँकांची यादी अगोदर बघून घेऊया, त्यानंतर तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, लाडक्या बहिणीनं जिल्ह्यांच्या अगोदर आपण बँकांची यादी सुद्धा बघून घ्यात। बघा, लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत। तर या 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पैसे येणार आहेत, तर त्या बँकांची नावे वाचून दाखवत आहे। बघा, पहिली बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक, दुसरी बँक SBI बँक, तिसरी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्यासोबत ICICI बँक असेल, IDBI बँक असेल, HDFC बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, IDBI बँक असेल, ICICI बँक असेल, या सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच राष्ट्रीयकृत असणाऱ्या बँकेमध्ये पैसे येतील, बिगर राष्ट्रीयकृत असणाऱ्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं आज सरकारी बँकेमध्ये, खाजगी बँकेमध्ये, सहकारी बँकेमध्ये, पतसंस्थेच्या बँकेमध्ये, सोसायटीच्या बँकेमध्ये हे पैसे एकंदरीत विस्तारित सुद्धा होणार आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक जिल्ह्यांची यादी ऐकायची आहे। जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हाला उद्या पैसे मिळणार आहेत, म्हणजेच 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तारित होणार होते। त्यामुळे जर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुमची आज प्रतीक्षा संपेल, तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुमची उद्या प्रतीक्षा संपेल, आणि ज्यांचा परवाच्या यादीमध्ये जिल्हा असेल त्यांची परवा दिवशी सुद्धा प्रतीक्षा संपणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर ते 12 जिल्हे पुढील प्रमाणे आहेत। तुम्ही सुद्धा 2 मिनिटं कान देऊन हा व्हिडिओ ऐकणं गरजेचं आहे। बघा, या 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्यांनी 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा जमाच होणार आहेत। बघा, या 3 कामांपैकी जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र आहे की अपात्र आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, ज्यांचा अर्ज अपात्र असेल त्यांना पैसे विस्तारित होणार नाहीत, म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा
उपयोग होणार नाही। त्यासोबत जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं आहे का, ते आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं काम म्हणजे तुमच्या बँक खात्याची KYC केलेली आहे का, तुमचं बँक खातं चालू आहे का, तुमच्याच बँक खात्याला तुमचंच आधार कार्ड लिंक आहे का, या सर्व गोष्टींची तपासणी करायची आहे। कारण लाडक्या बहिणीनं राज्य सरकारच्या भरपूर गोष्टी निदर्शनास सुद्धा आलेल्या आहेत। तर त्या गोष्टी म्हणजे भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड त्यांच्या पतीच्या बँकेला लिंक सुद्धा केलेलं आहे। बघा, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींचं आधार कार्ड लाडक्या बहिणींच्याच बँक खात्याला लिंक सुद्धा असायला पाहिजे, तरच हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा, लाडक्या बहिणीनं पुणे जिल्हा, त्यासोबत यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, अकोला जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्यानंतर लाडक्या बहिणीनं गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, हिंगोली असेल, सातारा असेल, रायगड असेल। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्यात आलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीनं पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये 99.99% रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। रक्षाबंधनच्या ओवाळणीच्या स्वरूपामध्ये या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, लाडक्या बहिणीनं सर्व माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे।